विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अशासाठी जमलेलो आहोत। आज आपल्या 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं। हा दिवस म्हणजे फक्त केवळ दिनदर्शिकेतला दिनांक नाही, कारण यासाठी कित्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सुखाचा, आयुष्याचा आणि घराचा त्याग केला आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण उत्साहात या ठिकाणी जमलेलो आहोत। भारतीय सैन्यामध्ये आज आपल्याकडे 20 ते 25 विद्यार्थी अग्निवीरमध्ये भरती झालेले आहेत। कित्येक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाले आहेत, IAS आहेत, IES आहेत आणि कालच आपला एक STI म्हणून सुद्धा निवड झालेला आहे विद्यार्थी। आणि असे विद्यार्थी आपल्या भारतीय प्रगतीसाठी झटत आहेत आणि मला वाटतं या सर्व उपक्रमांचं हे फलित आहे। आणि याच वर्षी आपण एक नवीन उपक्रम म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की जगामधली पहिली शाळा अशी असेल की ज्या शाळेमध्ये स्वतःचं एक शैक्षणिक बातमीपत्र आपण चालू केलंय, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी स्वतःहून बातम्या सांगणार आहेत आणि ते निवेदन करणार आहेत। आणि अशा पद्धतीने विविध उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालू आहेत आणि अशाच उपक्रमाच्या माध्यमातून आपले विद्यार्थी घडत आहेत। पृथ्वीराज एकले नावाचा विद्यार्थी एक दिवस छत्तीसगडचा मुख्यमंत्री होतो आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यासोबत तो एक दिवस राहतो। हे आपल्या शाळेचं भाग्य आहे। तोच असाच या ठिकाणी भाषण करायचा। वेदांत चव्हाण सुद्धा मागच्या वर्षीचा विद्यार्थी अशाच वक्तृत्वाच्या माध्यमातून त्याला एक दिवस कलेक्टरांसोबत आपले अमोल एडगे साहेब होते, एक दिवस त्यांच्या सोबत खुर्चीला खुर्ची लावून संपूर्ण दिवस काम पाहण्याची संधी त्याला मिळाली। आणि हे आपल्या विद्यालयाचं खऱ्या अर्थाने यश आहे। आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारतासाठी आपण चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहोत याची पोचपावती आहे। आणि याच पद्धतीनं आपण फक्त शालेय शिक्षण देत नाही सर, या शालेय शिक्षणाबरोबर मल्टी स्किलच्या माध्यमातून आपण विविध कौशल्य देण्याचा प्रयत्न करतोय। परसबागेच्या माध्यमातून आधुनिक शेती कशी करावी याचं मार्गदर्शन करतोय। अटल लॅबच्या माध्यमातून AI सारखं आधुनिक पद्धतीचं सुद्धा कार्य देतोय। म्हणजे सगळ्या गोष्टींची सांगड घालून खऱ्या अर्थानं सर्वांगीण शिक्षण देण्याचा आपण या विद्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतोय।